परळीमधील भुयारात असलेलं असं प्राचीन मंदिर या ठिकाणी फक्त 2 जण दर्शन करू शकतात आणि तसंच भुयाराच्या वर असलेलं आरोग्य अंबाबाईचं मंदिर आणि तसंच एवढं निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघितलंय का? हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दीक्षित. आज मी निघालतो आपल्या परळी वैजनाथच्या मंदिरापासून अगदी 4 किलोमीटर असलेलं डोंगरतुकाई या मंदिराकडे. या ठिकाणी आम्ही गाडी लावून सरळ निघालात मंदिराकडे जायचं असा का पायऱ्याचा रस्ता होता. या ठिकाणी सुंदर असं निसर्गरम्य वातावरण होतं. या ठिकाणी मिळणाऱ्या वनौषधीमुळे या ठिकाणाला डोंगरतुकाई असं नाव पडलं. आम्ही मंदिराचा परिसर पाहून सरळ मंदिरापाशी आलो. मंदिरापाशी येऊन मंदिरात देवीचे दर्शन केलं आणि मंदिरात देवीचे दर्शन करून इकडे साईडला आणि या मंदिरात असलेल्या गुहेमध्ये श्री दत्त अवतार नरसिंह स्वामी महाराजांनी 1 वर्ष तपस्या केली होती. या गुहेमध्ये एका टायमाला फक्त 2 जण आतमध्ये जाऊ शकतात अशी ही गुहा होती. यामध्ये खूप छान असं गुहेमध्ये आधार असल्यामुळे या ठिकाणी लाईट सुद्धा लावली होती आणि या ठिकाणी असं सुद्धा म्हणलं जातं की या ठिकाणी गुरुचरित्राचा अध्याय सुद्धा लिहिला होता. मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. या ठिकाणी साठी जागा होती. या ठिकाणी मंदिराचं सुंदर असं परिसर होतं. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर डोंगरावर असलेलं सुंदर असं वडाचं झाड सुद्धा होतं. वडाचं झाड मंदिराचं दर्शन करून आम्ही सरळ निघालो चोनपेठकडे जायच्या रस्त्याकडे. आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही सुद्धा या मंदिराला भेट द्या मित्रांनो. तर उद्या भेटू एक नवीन. बाय बाय.